तो वो झूठा एलिगेशन करते हैं, वो झूठा एलिगेशन करते, संस्था ने दाखला नहीं दिया जूनियर केजी फर्स्ट केजी के अंदर, या शिक्षक से कुछ बात हो गई तो वो पुलिस स्टेशन में जाके शिक्षक के ऊपर ऐसा बहुत बड़े तौर पे ब्लैकमेल किया जाता है। जैसे बहुत सारे लोग तकरार नहीं करते कि बच्चे की बदनामी होगी, फैमिली की बदनामी होगी, स्कूल की बदनामी होगी, ऐसा ही शिक्षक वर्ग भी तकरार नहीं करता कि हमारी बदनामी होगी। तो पुलिस विभाग को वेरिफिकेशन बहुत जरूरी है। इस बाबत कोई भी गुनाह दाखिल करने से पहले जो आयोग होता है उसका काम है कि अगर किसी शिक्षक के ऊपर को खासगी का हो, प्राथमिक का हो, शासन का हो, मनपा का हो, तो मैं तमाम शिक्षक की तरफ से डीसीपी साहब को पैगाम देना चाहता हूँ कि वेरिफिकेशन, क्योंकि अक्सर ब्लैकमेल किया जाता है पत्रकार द्वारा मार्फत, बहुत सारे सोशल वर्कर मार्फत और कुछ पालक के मार्फत, तो इस बाबत भी पुलिस दखल ले, हम ऐसी रिक्वेस्ट। मी आदरणीय सरांना एसीपी वेस्ट आणि राठोड साहेबांना विनंती करतो कि अपन स्टेजवर यावं। सही है आपने बताया हुआ। अगर आपको ऐसा लगता है, आपने हिंदी में पूछा तो हिंदी में जवाब देता हूं कि अभी तक जहां पे भी मैंने बताया पहले कि कोई भी शिक्षक, ये जो कार्यक्रम रखा गया है उसी के लिए रखा गया है कि आपको क्या करना है इसकी जानकारी देना है। दूसरी बात कि अभी तक मतलब मेरी सर्विस अभी लगभग 10 साल एज ए एसीपी हो चुके हैं, डीसीपी सर के भी बहुत हो चुके हैं, तो या मेरे सीनियर पीएस भी यहाँ बैठे हैं जिनकी सर्विस 30 साल हो चुकी है। तो अभी तक कभी भी जो शिक्षक या फिर जो भी इंस्टीट्यूशन रहते हैं उनकी तरफ देखने का हमारा जो नजरिया है वो एक शिक्षक को की तरफ देखने का जो है वही चाहिए। नॉर्मली हम उसमें तहकीकात करते हैं, अगर लगता है कि यह झूठा एलिगेशन है तो उसको भी फाइनली हम करते हैं और ये आगे जारी रहेगा कि वेरिफिकेशन किया जाएगा। और जो दोषी है, कोई अगर आपको ब्लैकमेल करता है तो मगर दूसरी एक बात है कि कोई अगर ब्लैकमेल करता है, कुछ लोगों का नाम आपने लिया है, तो ऐसा अगर होता है तो आप कंप्लेंट देना चाहिए। बहुत बार क्या होता है कि हम कंप्लेंट नहीं देता है, बताया जाता है ना कि जुर्म करने वाला से भी जो बड़ा गुनहगार है वो जुर्म सहन करने वाला है। अगर आप सहन करते रहोगे तो आपको दबाया जाएगा। आप ओपनली आके ब्रेव हार्टेडली कंप्लेंट करो, हम कार्रवाई करेंगे। ठीक है, नेक्स्ट। सर नमस्कार। नमस्कार। आता जो विषय निघाला की कुठल्या शाळेमध्ये बसेस वगैरे आहेत, व्हॅन आहेत, आमच्याकडे माझ्या शेतकरी उन्नती मंडळामध्ये कोपरला ट्रॉफिकच्यामुळे व्हॅन लेट येत असतात, तर त्याच्यावर आपलं विजिलन्स राहत नाही। तर ते कारण सांगतात की ट्रॉफिक होते म्हणून, म्हणजे आम्हाला आमच्या वेळेत जर शाळेत विद्यार्थी नाही पोहोचले तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवत असतो, परंतु ते कारण सांगितलं ते आपलं विजिलन्स होत नाही। दुसरी गोष्ट, पालक डिसाईड करतात व्हॅन, त्यामुळे आमचं शाळेचं त्याच्याबद्दल काही एक मत नसतं की हीच व्हॅन आली पाहिजे किंवा ते झालं पाहिजे, आणि त्याच्यात काही इन्सिडेंट घडलं तर काय। नाही, हे बघा, एक लक्षात घ्या की ज्या शाळेच्या तुमच्या व्हॅन्स आहेत तर त्याच्यामध्ये जे धोरण ठरवून दिलेलं आहे 2011चं आपलं, त्याच्यामध्ये जीपीएस सिस्टीम लावण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे। आणि आता आपल्याकडे जीपीएस सिस्टीम काळाच्या ओघात अतिशय स्वस्त झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, गुगल मॅपवरती आपण कुठून कुठून वाहनं येत आहेत तर त्या व्हॅनचे रूट्स ठरलेले आहेत, त्याच्यावरती आपल्याला कुठं किती ट्रॅफिक आहे हे लगेच दिसतं आहे, त्यामुळे कोणाला किती वेळ लागायला पाहिजे हे आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, शाळांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं की जे पालक लावत आहेत, रिक्षा असेल किंवा काय असेल, तर त्याची माहिती आपल्याकडे घेऊन ठेवा, जेणेकरून त्या रिक्षावाल्याचं किंवा त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आपल्याला करून घेता येईल। ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टचा सगळ्यात जो महत्वाचा एक मोटो आहे तो आहे की चाइल्ड फर्स्ट, कारण की जो मुलगा, जो काही विद्यार्थी आहे किंवा बालक आहे त्याची सिक्युरिटी तो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे, त्याच्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। त्यामुळे त्या पालकांनाही काही अडचण नसावी। आणि जेव्हा तुमच्या पॅरेंट्स टीचिंग मीटिंग, टीचर्स मीटिंग होतात त्यामध्ये संबंधित पालकांना हे सांगा की तुमचा विद्यार्थी येतो कसा पाल्य, आणि तो पाल्य आल्यानंतर त्याला कोणत्या वाहनांमार्फत सोडलं जातं त्याची माहिती आम्हाला द्यावी लागेल। सर बरोबर आहे, फक्त एकच शेवटचा विषय की आम्ही जेव्हा ही व्हॅन वगैरे रिक्षावाल्यांची मीटिंग ठेवू तेव्हा तुम्ही आम्हाला एक प्रायव्हेट ऑफिसर करा, म्हणजे त्यांच्या समेत आम्ही मीटिंग घेतली तर ते जास्त फरक पडतं। आम्ही सांगितलेलं फरक पडत नसतं त्या रिक्षावाल्याला किंवा व्हॅनवाल्याला। नक्कीच, आम्ही आता इथून पुढे सर्व शाळांसाठी नोडल ऑफिसर देणार आहोत, त्यामुळे तुमच्या शाळेचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच या, परंतु त्या नोडल ऑफिसरला आपल्या स्थानिक पातळीवरती ते सोडवता येतील याच्यासाठी आम्ही आपल्याला एक नोडल ऑफिसर देऊन टाकू। ओके, थँक्यू सर।
2-3 दिवसापूर्वी माननीय शिक्षणाधिकाऱ्यांची मीटिंग झाली होती आणि मीटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या जनसाहेबांना की आपल्या महापालिकेतील शाळांमध्ये CCTV बसवण्यात यावेत. तर आपल्या महापालिकेतर्फे बसवण्यात येणार आहेत की नाही, जर असतील तर ठीक, नसतील तर आम्हाला ते बसवावे लागतील. राठोड साहेबच उत्तर देतील त्याचं. महापालिकेच्या जवळपास 46 शाळा आहेत आणि जवळपास एक शाळेला 5 CCTV, असं एक 200 ते 300 CCTVचे प्रस्ताव आयुक्त साहेबांकडे पाठवलेले आहे. तर ते लवकरच मंजूर झाले तर प्रत्येक शाळेमध्ये CCTV लावण्यात येईल. क्षेत्रातली शाळा आहे, 212 मुलं आमच्या इथे निवासी आहेत. तर त्यांच्यासाठी सर प्रॉब्लेम हा आहे की हेल्पलाईन नंबर, कारण कर्णबधिर मुलांनी जर हेल्पलाईन नंबरसाठी जर कॉल केला तर ते बोलू शकत नाहीत, त्यामुळे समोरून येणारा रिस्पॉन्स त्यांना काही समजणार नाही. तर त्यामध्ये अपग्रेड करून काही व्हिडिओ कॉलिंग किंवा मेसेजिंग सिस्टीम जर केली तर कर्णबधिर क्षेत्रातील मुलांना किंवा मुलींना जरा मदत होऊ शकते. चालेल, याच्याबाबत मी तुम्हाला अपडेट देतो. याच्यामध्ये झालेली आहे मेसेजिंग बाबत सुधारणा झालेली आहे, फक्त ती कार्यान्वित झाली की नाही मी तुम्हाला एक कळवतो. मी आपल्याला कोणत्या पोलीस अंतर्गत आपली शाळा येते, कोणगाव, ठीक आहे, आपल्याला कळवण्यात येईल त्याबाबत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. शाळेमध्ये एक महत्वाचा असा मुलांना आणि मुलींमध्ये एक मोबाईल सॉफ्टवेअरवरून असा एक प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होत आहे की स्नॅपचॅटवर काही मुलं मुलींची ID यूज करून एक दुसऱ्या मुलांना ती स्नॅपचॅटिंग करतात आणि मग तशा प्रकारच्या तक्रारी मुख्याध्यापकाकडे येतात. मग त्यावेळेस जर त्यांच्या पालकांना फोन लावला की तुमचा मुलगा या मोबाईलवरून मुलीच्या ID वरून या पर्टिक्युलर मुलांसोबत किंवा मुलीसोबत चॅटिंग करतो, तर त्यांचं उत्तर असतं की हमने तो उसको दिला की नाही दिया है. मम्मी बोलते ती माझा मोबाईल आहे आणि मी लक्ष ठेवते. मग ते प्रकरण तिथे पुन्हा पण ह्या तक्रारी वाढत आहे. तर या तक्रारीचं निराकरण शक्यतो मुख्याध्यापकाकडनं म्हणजे व्यवस्थित मार्ग सापडत नाहीये की कसं करायचं. आणि ह्या सायबर क्राईम मधला एक प्रकारच आहे. ठीक आहे, तर लहान वयाच्या मुली असतात, मुलं असतात, तर 10वी पर्यंत ते चॅटिंग वगैरे तो प्रकार होतो, पण ते काय चॅटिंग होते आमच्या समोर येईपर्यंत ते डिलीट होऊन जाते. डिलीट करून ते घेऊन येतात, परंतु तशा तक्रारी येत आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना जर होत असेल तर त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करता बरं होईल. धन्यवाद. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांपुढे बोलताय, समाज माध्यमांनी आमच्या समोरची देखील फार मोठं आव्हान झालेलं आहे सध्या. याच्यामध्ये कोंडगाव पोलीस अंतर्गत याच प्रकारामधून ID बनवण्यावरून आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये शाळेतलेच विद्यार्थी निष्पन्न झाले. तर कायदा जो ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर त्याच्यामध्ये गुन्हाही दाखल करता येत नाही. त्यामुळे ही अडचण आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण एकच करू शकतो की पालकांचं समुपदेशन. शाळेमध्ये एकतर मोबाईल अलाउड करू नका असं माझी एक हे राहील. आपल्याला कुठपर्यंत करता येते पहा, किंवा मग पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये हे स्ट्रिक्टली सांगणे की बाबा हे प्रकार होत आहेत तर त्यांना समुपदेशन करण्याशिवाय आपण दुसरं काय करू शकतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन हा एकमेव मार्ग आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ते येईल त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येईल त्या ठिकाणी त्याच्यावरती समोर बोलवून त्यांना समजून सांगणे हा एकमेव आपल्याकडे उपाय आहे. आता काही यांनी निर्णय, तुमच्या शाळेमध्ये आता काय परिस्थिती आहे, अलाउड करताय आपण मोबाईल सगळेजण? जर शाळेत जर मोबाईल अलाउड करत नाहीत तर मग एखाद्या वेळेस मग विद्यार्थ्यांचे दप्तर पाहणे, पालकांनी पण ते पाहायला पाहिजेत, आपण पण पाहणे. आता काय करू शकतो त्याच्या पलीकडे आपण? तुमचा जो प्रश्न आहे यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर इम्पर्सोनेशनचा गुन्हा घडतो. जोपर्यंत कोणीतरी एक बनावट ID करतो आणि त्याच्यावर चॅट करत असेल तिथे गुन्हा घडणार नाही, पण जेव्हा समोरच्याची फसवणूक होईल तिथे गुन्हा घडेल. आणि हा गुन्हा घडला तर तो मोबाईल ज्याच्या कोणा ताब्यात असेल मग तिथे आई वडील सुद्धा आरोपी होऊ शकतात. हे आपल्याला संबंधितांना सांगणं अतिशय आवश्यक आहे. आमची जी मंडळी आपल्याकडे येतात सायबर अवेअरनेसच्या जागृतीकरिता, तेव्हा काय करावं आणि काय नाही याकरिता आमचे पथक आहे. त्यातून आपण जास्तीत जास्त जागृती मुलांमध्ये आणि सोबतच पालकांमध्ये घडवून आणणं आवश्यक आहे. या दृष्टीने आपण जेव्हा पालक मेळावे जेव्हा घेता त्यावेळेला सुद्धा आमच्या मंडळींना कळवा की जेणेकरून त्यावेळेला त्यांचं काउन्सिलिंग करण्याकरिता आमचे लोक म्हणजे हजर राहतील. थँक्यू. निमित्ताने
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापकांतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. खरोखर अतिशय मोलाचं मार्गदर्शन करत आहात आपण. मी ताईबाई माध्यमिक विद्यालय व किशोर आर पाटील ज्युनियर कॉलेज तसंच किशोर आर पाटील सिनियर कॉलेज अंजून दिवे भिवंडी माझी एरिया येथे नारपोली पोलीस स्टेशन. आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे जवळजवळ 300-350 विद्यार्थी येत जात असतात सकाळी आणि दुपारी. मी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, या ग्रामीण भागामध्ये जर आपली पेट्रोलिंग जर 10 दिवसात 15 दिवसात जर झाली तर बरं होईल, एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. कारण जेव्हा मधली सुट्टी होते आणि शाळा सुटताना आणि शाळा सुरू असताना बाहेरची मुलं वगैरे जात असतात गाड्या घेऊन वगैरे, टू व्हीलर वगैरे घेऊन, आणि जर पोलीस जर आले मैदानात वगैरे तर त्यांच्यावर दबाव पडू शकते, एवढी विनंती आहे, बाकी काही नाही. आम्ही सांगतोय तसं आमच्या लोकांसाठी सुद्धा आम्ही एक आपले ठाणे सुरक्षित ठाणे ऍप केलेलं आहे. त्याच्यावरून आम्ही पोलीस म्हणजे सिनियर ऑफिसर्स हे मॉनिटर करतो की आमची लोक कुठं गस्त करतात, किती वाजता गस्त करतात. तर नारपोली पोलीस स्टेशनला सूचना राहील की ही शाळा ऍड करून घ्या. बहुतांश शाळा त्या रूटवरती तयार होतील, असे पेट्रोलिंग मध्ये ऍड करून घ्या जेणेकरून त्या शाळेच्या टायमिंग मध्ये व्हिजिट करते. ठीक आहे. जय हिंद सर. सर मैं स्कूल नंबर 100 का शांति नगर का टीचर हूँ. हम सब जब महानगर पालिका में नियुक्त हुए तभी हम लोगों से चारित्र पत्राणी जिसको बोलते हैं कैरेक्टर सर्टिफिकेट हम लोगों से लिया गया था. पहला सवाल मेरा ये है कि क्या हमको दोबारा से कैरेक्टर सर्टिफिकेट अभी लाना है? शिक्षक को तो मतलब जो काम कर रहे हैं अभी जो ड्राइव चल रहा है उसमें निकाल लेंगे तो कुछ फर्क नहीं गिरने वाला है. उसमें से कुछ क्या हो गया है कि अभी बोलना नहीं चाहिए, एक बंदा है जिसको बाद में फिर ये हो गया तो उसके लिए डिपार्टमेंटल एक्शन, गुना दाखिल होता है और अगर कुछ होता है तो डिपार्टमेंटल एक्शन तो आपका डिपार्टमेंट लेता ही है. जो आप सबसे ज्यादा जरूरी है कि जो शिक्षकेतर कर्मचारी है उनका कैरेक्टर वेरिफिकेशन होना चाहिए. और दूसरी बात एक मैं रोकना चाहता हूँ कि जब हमारे आपके शांति नगर पुलिस स्टेशन के कुछ पुलिसकर्मी हमारे स्कूल पे आए थे तब उन्होंने बताया था कि टीचर्स का भी कैरेक्टर सर्टिफिकेट कंपलसरी है. प्रॉब्लम सर ऐसा है कि महानगर पालिका के खास करके उर्दू मीडियम स्कूल में 80% टीचर्स आउट ऑफ डिस्ट्रिक्ट के. फॉर एग्जाम्पल मैं बुल्ढाना का हूँ, कोई अमरावती का है, कोई अकोला का है. अब होता क्या है कि अगर मुझे कैरेक्टर सर्टिफिकेट बनाना है, मेरा आधार कार्ड, वोटर ID सब वही की है. अब मैं वहाँ अगर जाता हूँ तो वहाँ से फिर यही बोला जाएगा कि भाई पहले भिवंडी में जहाँ आप 10 साल से रह रहे हो. तो मेरी रिक्वेस्ट ये है कि हम लोगों का ये इसका खुलासा होना चाहिए कि हमारा कैरेक्टर सर्टिफिकेट भिवंडी से बनेगा या फिर बुल्ढाना जाके बनाना पड़ेगा. आपका कैरेक्टर सर्टिफिकेट भिवंडी से ही बनेगा. ओके सर, थैंक यू. क्योंकि अभी टेक्नोलॉजी इतना बढ़ चुका है कि ऑल ओवर इंडिया में हम मतलब कोई भी आदमी रहता है या फिर कोई भी रहता है उसके ऊपर ऑल इंडिया में कितने गुने दाखिल है वो हम निकाल सकते हैं. इस वजह से हम आपका यहीं पे कैरेक्टर वेरिफिकेशन करवा सकते हैं, करेंगे. सर उसमें ऐसा है, आपण जेव्हा नोकरी लागतो त्यावेळेला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतो, त्यामुळे त्यांना कंपल्शन आहे. पण ते नवनियुक्त होणार आहे, नवीन जॉईन होणार आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांना कंपल्सरी है. सर सेशन है, बहुत अच्छा लगा कि पुलिस डिपार्टमेंट ने स्कूल के टीचर्स को इतना सीरियसली लिया है. हम लोग जैसा सर ने कहा था कि स्कूल के टाइम के बाद स्कूल के बाहर गाड़ियां पार्क होती है और स्कूल के बाहर कुछ लोग ऐसे अक्सर खड़े रहते हैं, तो उसके लिए विजिट होना बहुत ज़रूरी है. वो उसके लिए कोई ख़ास इंतज़ाम किया जाए और हमारे स्कूल में कम से कम हफ्ते में एक मरतबा कोई पुलिस का विजिट हो, ताकि गांव वालों को और दूसरों को भी लगे कि यहाँ पर दूसरी कोई हरकत नहीं होगी, यानी कोई ऐसी सिचुएशन पैदा नहीं होगी जिससे जो है जो दुर्घटना होती है वो ना हो. जिसके लिए रिक्वेस्ट है. और हमारे यहाँ पर चूँकि ज़िले का बहुत बड़ा स्कूल है, 850 बच्चे हैं ज़िला परिषद के, तो हम लोगों ने टीचर कम होने की वजह से एक्स्ट्रा जो है मददनीस रखे हैं, जो तो उनका भी कैरेक्टर सर्टिफिकेट लेना है कि वो जो है ग्राम पंचायत से, कुछ लोगों ने कहा था ग्राम पंचायत से चलेगा, तो यह ग्राम पंचायत से लेना है या आपके? नहीं, कैरेक्टर वेरिफिकेशन सिर्फ पुलिस करती है, तो पुलिस से ही आपको कैरेक्टर वेरिफिकेशन लेना है. और मैंने जैसे बताया कि हर स्कूल के लिए हम अभी मैक्सिमम स्कूल्स, हर स्कूल के लिए हम एक नोडल ऑफिसर देंगे. एक ऑफिसर के पास 2-4 स्कूल रह सकते हैं, तो आपको वो नोडल ऑफिसर रहेगा और पेट्रोलिंग भी आता रहेगा. थैंक यू सर. खूप धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं.
पण एक म्हण आहे माहिती की सोनारांनीच कान टोचावे. तर बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना या गोष्टींबद्दल बोलवतो किंवा त्यांच्याशी बोलतो तर ते तेवढं सिरियसली घेत नाही जेवढा तुम्ही. तर आमची अशी रिक्वेस्ट होती की जर असं सेशन किंवा असं मार्गदर्शन अनुपदेश तुमच्याकडनं जर शाळांमध्ये झालं तर ते खूप महत्त्वपूर्ण ठरेल. टीचर्स मीटिंग्स ऍडमिशनच्या वेळेस बहुतांश शाळांचे होतील. जर आपलं संपूर्ण पॅरेंट टीचर्स जर एकत्रित आपल्याला करता आले तर आम्ही तेवढे सिनियर ऑफिसर्स तिथं पाठवू शकू. रेग्युलर याच्यामध्ये तर आम्ही ते करूच, परंतु जर आपले संख्यात्मकरित्या जर आम्ही जास्त लोकांसोबत हे करत असू तर आम्ही सिनियर ऑफिसर्स देखील त्या ठिकाणी पाठवू शकू. त्यामुळे त्या पद्धतीने आपण एक प्लान करू शकता. ठीक है सर, अभी आपने बताया कि डीपीसी के अंदर 5% जो गवर्नमेंट ने रिजर्व किया सीसीटीवी के लिए. अभी राठौर साहब बता रहे हैं कि एक स्कूल में 5 कैमरे के लिए आयुक्त साहब के पास प्रस्ताव है. फिर आप करने का कि शाला व्यवस्थापक समिति महापालिका से डिमांड करे. अब एक स्कूल जैसा मेरा स्कूल है उसमें 25 कैमरे लगे हैं. बहुत बड़ा स्कूल है, बहुत बड़ा ग्राउंड है. वो 5 कैमरे कंफर्टेबल नहीं है. तो मैं ये चाहूँगा राठौर साहब से कि जितने बड़ी स्कूल है और जितनी अच्छी फैसिलिटी, जितने कैमरे लगना चाहिए, एक प्रपोजल डीपीसी को भी दिया जाए और ज्यादा से ज्यादा कैमरे लगा सके ताकि महापालिका भी मॉनिटरिंग करे, हेड मास्टर भी मॉनिटरिंग करे और एक कंट्रोल पुलिस को भी दिया जावे. एका शाळेला 5 कॅमेरा हे मिनिमम आहे. जिथे मोठी शाळा आहे तिथे संख्या जास्त आहे. म्हणून 40 शाळेचं मी 5 चौक 200 म्हटलंय तर 300 सीसीटीव्ही कॅमेरा प्रस्ताव पाठवलेला आहे. जी तुमची मोठी शाळा आहे तिथे 8 किंवा 10 लावा लागणार आहे. म्हणून एक्स्ट्रा आपण 100 मागवतोय. ठीक है, चलो धन्यवाद. सर तो उसको पीछे से आके तोड़ देते हैं. बच्चे भी है, आउटसाइडर भी है. हमारी स्कूल्स पे ऐसा कोई वॉचमैन वगैरह नहीं है कि जो उसकी देखरेख कर सके सीसीटीवी कैमरे की. इसके लिए भी कुछ होना चाहिए. इसके लिए मैं ये देखो, अगर आप ही वॉचमैन नहीं रखते हो तो आपको ये नहीं कह सकते कि पुलिस वहां पे जाके ये करेगा. हमको ये करना पड़ेगा कि एक सेकंड मैं बोलता हूँ आपका कि उसमें लिए जो एक कैमरा है उस कैमरा को प्रोटेक्ट करने के लिए दूसरा कैमरा जो दूसरे कैमरे में वहां पे कौन आ रहा है कि वो कनेक्टेड होना चाहिए. तो वो जब बिठाएंगे उस तरीके से मैं राठौड़ साहब से बात करके वो सेंट्रली अगर बिठा रहे हैं तो वहां पे मैं बात कर लूंगा उनसे. चलो थैंक यू, आप सबने सपोर्ट. जब भी कभी भी आपको कुछ जरूरत है तो हमारे सभी साहब, सभी सीनियर पीआईस जो आपके लिए पुलिस काका दीदी करके एक प्रोग्राम रखा गया है जो आपके लिए वो भी रहेगा. और डीसीपी सर का भी मैं सरांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली. एवढं सरांच्या परवानगीने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कायदेशीर भाषेत देखील आजच्या आपल्या या उपस्थित मान्यवरांना कार्यशाळेला उपस्थित मनपाचे अधिकारी, त्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी, इथे उपस्थित सर्व आपण शाळा, महाविद्यालय आणि इतर ज्या काही शैक्षणिक संस्था असतील त्याचे प्राचार्य, मुख्याध्यापक, विश्वस्त आणि इतर सर्व संबंधित माझे सहकारी मित्र, बंधू आणि भगिनींनो, मी आता मार्गदर्शन काही करणार नाही कारण एवढं मोठं प्रेझेंटेशन बघून भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे. कदाचित काहींना असं पण वाटायला लागलं असेल की आतापर्यंत आमचे एसीपी सांगण्यांनी जे चांगल्या पद्धतीने सर्व कायदेशीर तरतुदी सांगितल्या आहेत या सगळ्या तरतुदी म्हणजे कुठे मुख्याध्यापकांना त्यांच्या जबाबदारीपेक्षा ते आरोपी कसे होतात हे सांगायचा कुठला प्रयत्न आहे की काय. पण मित्रांनो, एक आश्वस्त करतो की आमच्या एसीपीने जे सांगितलंय ती कुठलीही धमकी, इशारा किंवा ती सूचना नव्हती. तर बरेचदा असं घडतंय की आपण वेगवेगळ्या कामाच्या ओघात, जसं आता शिक्षक महोदयांनी सांगितलं की ते कुठल्या आधार कार्ड पासून ते बरेच कामं पेंडिंग आहेत, अपार आणि बाकीचे. तर या सगळ्या कामाच्या ओघात आपण एक महत्वाचं काम विसरतो आणि महत्वाचं काम हे आहे की बालकांची सुरक्षा. आपल्या शाळा, कॉलेजेसमध्ये जे काही बालक इतर 18 वर्षाच्या आतले त्या सगळ्यांच्या सुरक्षेचं जे बंधन महत्वाचं आपल्यावर आहे ते कुठेतरी आपण
मेन कामाच्या ओघात विसरायला लागतो. आपल्याला माहिती आहे की बालमनावर घडणारा आघात हा आयुष्यभर टिकून राहतो. मग ती बालक 2 वर्षाचं असो की 10 वर्षाचं, मुलगा असो की मुलगी, हे सगळं बघताना बालकाची सुरक्षा सर्वप्रथम, त्यामुळे बाकी जेवढे काही घटक आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आणि पोक्सो ऍक्ट या दोन्हीमध्ये अतिशय गंभीरपणे घेतल्या आहेत. मग हे जेव्हा आपण बघतो तेव्हा कायदा एकच सांगतो की जे मला करणं अपेक्षित होतं ते केलं नाही तरी माणूस गुन्हेगार ठरतो. आणि हा गुन्हेगार ठरू नये, वारंवार त्याच त्या घटना घडू नयेत, यातून एकदा आपल्याला आपली जबाबदारीची आठवण करून द्यावी, हा यामागचा उद्देश. आतापर्यंत जे काही शासन निर्णय बघितले, यातला एकही शासन निर्णय हा पोलीस विभागाचा नव्हता, किंवा आपल्या सर्वांना माहितीच आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सगळे शासन निर्णय आहेत. या शासन निर्णयात आपली प्रत्येक ठिकाणी जबाबदारी आहे. मग ती सखी सावित्री समिती असो, विशाखा समिती असो, विद्यार्थी सुरक्षा समिती असो, किंवा आणखी इतर कुठली समिती, या समितीत जे काही कार्य दिले या प्रत्येक समितीच्या कार्यामधलं एक वाक्य मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळेल: बालकांचे लैंगिक अत्याचारापासून आणि इतर बाबतीत संरक्षण करणे. आणि हा अतिशय महत्वाचा आहे. बाकी जे काही कार्य दिलेत की शालाबाह्य विद्यार्थी शोधणे, पटसंख्या बघणे, ही सगळी विभागीय स्वरूपाची कामं आहेत. परंतु बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणे हे अतिशय महत्वाचं काम आहे, जे की त्याला गुन्ह्यापासून वाचवतं. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की गुन्हे कोण करतंय, अशा पद्धतीने लैंगिक स्वरूपाचे गुन्हे कोण करतंय, तर शाळेशी संबंधित अधिकारी अंमलदारापासून तर त्याच्या कुटुंबियापर्यंत कोणीही करू शकतं. आणि मॅक्सिमम वेळ असं बघितलंय आपण की हा जेव्हा कुठे गुन्हा घडतो ना, बालकासोबत घडणारा लैंगिक अत्याचाराचा, त्याचा खऱ्या अर्थानं उघडकीस बालक मनमोकळं कुठे करतो किंवा कुणाच्या लक्षात येतं? एक तर घरी आईच्या आणि शाळांमध्ये वर्ग शिक्षिकेच्या. त्याच्यापेक्षा जास्त कुठेही विश्वासानं कुठलंही बालक कुणाजवळ बोलत नाही. तर हे जेव्हा घडतंय की घरात घडलेली घटना आणि घराच्या बाहेर जेव्हा घडतं आणि वर्ग शिक्षिकेपर्यंत जेव्हा येऊन पोचतं, तेव्हा जे काही कारणं असावेत, शाळेची बदनामी होईल, कुटुंबाची बदनामी होईल किंवा काय घडेल, त्यापेक्षा त्या बालकासोबत काय घडेल ही जबाबदारी तुमची, आमची आणि संपूर्ण समाजाकरिता अत्यंत महत्वाची आहे. मग तिथे त्यामध्ये आपण आरोपी हो अगर न हो, त्या बालकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली सर्वात महत्वाची आहे. या दृष्टीनं आमचा हा प्रयत्न होता की जे काही घडतंय, जे बघतोय आपण, त्या दृष्टीने शासनाने जरी एवढे शासन निर्णय काढलेत, परंतु त्याची खरंच अंमलबजावणी होते का? गेल्या काही दिवसामध्ये आमचे अधिकारी, आमचे कर्मचारी आपल्या शाळांपर्यंत आलेत. आम्ही त्यातले एक सिक्युरिटी ऑडिट सारखा आपल्या शाळांचं पूर्ण सुरक्षाचं अंकेक्षण केलंय आणि त्यातनं गंभीर स्वरूपाच्या बाबी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीच नाही. म्हणजे पर्टिक्युलरली आता बऱ्याच लोकांनी बोललं की मनपाचे नाही आहेत. मी आल्याबरोबर त्यांच्यासोबत चर्चा करत होतो की असायला पाहिजे. तो फंड आणि बाकीचा सगळं आहे. काही जिल्हा परिषद शाळा आहेत, या ठिकाणी स्थानिक विकास निधीचं आहे, बाकी ठिकाणी जिल्हा परिषद आणि बाकीच्यांना पुन्हा तुमचा स्थानिक विकास निधी असतो, खनिज निधी असतो आणि या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या निधीतून या गोष्टीवर खर्च करण्याची तरतूद दिलेली आहे. बरं, ज्यांनी कुणी सीसीटीव्ही बसवलेत त्यांची परिस्थिती त्याहून वाईट. अर्धे बंद आहेत, अर्ध्यांचा बॅकअपच नाही आहे आणि ज्यांचं कुणाचं आहे ते बघतच नाही. आता ही सिस्टीम आपल्याला ठरवावं लागेल काय करायचं आणि कसं करायचं. शासनाचं बंधन घालून दिलंय तुम्हाला सीसीटीव्ही लावायचं आहे. सीसीटीव्ही लावायचं का? कारण घडल्यानंतर बरेचदा आक्रोश पण होतो खूप. त्यातनं आपल्याला पुरावा मिळतो. जर काहींनी बोलले की विनाकारण ते
खंडणी बहाद्दर आम्हाला वेठीस धरतात आणि खोटे आरोप करतात. जरी सीसीटीव्ही चालू असतील नाही, सर्व गोष्टी जर व्यवस्थित असतील तर या आरोपाला थारा मिळणार नाही, कुठलाही चुकीचा पुरावा पुढे येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचं काही घडतंय का हे आपल्याला प्रतिबंध करण्यात येत्या कामा राहील. विशेष करून ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लावायला पाहिजेत ते आपण सर्व सुज्ञ मंडळी आहात. बालकांसोबत आपल्या शाळेत कुठल्या कोपऱ्यात काय घडू शकतं हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत कुठल्या कोपऱ्यात कुठे घडतं तर त्या पीपीटी मराठीतून केलेली आहे, तर ठीक है, हिंदी में भी मैं थोड़ा थोड़ा बोलता रहूंगा फिर. सर्वप्रथम आपल्यासारख्याच गुरुजनांकडून आम्ही देखील शिकलेलो आहोत प्रत्येक हे. त्यामुळं शिक्षकांसमोर बोलणं तसं बघितलं तर थोडंसं मला विचार केला होता की थोडंसं म्हणजे शिक्षकांना मार्गदर्शन करणं खरं तर सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण की आपण सर्वजणच प्रत्येक रोज दिवशी ज्ञानदान करत असतात. परंतु जसं कुमार साहेबांनी सांगितलं की बदलापूरची घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना होती, त्या घटनेमध्ये आपल्याला हे गुन्हे दाखल केल्यानंतर बहुतांश शिक्षक मंडळी जी आमची देखील मित्र आहेत ते फोन आले की याच्यामध्ये आम्ही काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, आपण घेतल्या पाहिजे याच्यावरती हे करण्यात आलं. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की शासनानं आपल्या शिक्षक विभागानं म्हणजे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे यांनी 2-3 GR दिलेले आहेत आणि त्यानुसार आपलं हे कामकाज याच्या ज्या महिला विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्याच पद्धतीने कार्य करणाऱ्या शिक्षिका आहेत यांच्या संरक्षणासाठी काही कायदे आहेत आणि आपण त्यानुसार प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर पहिली जी याच्यामध्ये आहे की पहिल्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की काय काय महिलांना आपण संरक्षण दिलं किंवा महिलांच्या बाजूने कायदे आहेत विशेषतः याच्या संदर्भात. तर पहिला आहे स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने जर कोणी पाठलाग करत असेल तर जे सेक्शन आहे नवीन आपल्याकडे जाऊन CRPC BNS ऍड झालेला आहे, नवीन कायदे आपल्याकडे लागू झाले. तर त्याच्यामध्ये कलम 74 आहे, जर विनयभंग जर कोणी स्त्रीचा करत असेल तर त्याला 5 वर्षापर्यंतचा कारावास देण्यात आलेला आहे. स्त्रीची लैंगिक छळवणूक म्हणजे कोणी स्त्रीवरती टॉन्टिंग करत असेल किंवा त्यांना शेरेबाजी करत असेल तर त्याला देखील 3 वर्षापर्यंतचा कारावास कलम 75 भारतीय न्याय संहितेनुसार करण्यात आलेला आहे. सध्या एक दुसरा प्रॉब्लेम होतोय की व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया किंवा मोबाईल नंबर्स याद्वारे स्त्रियांना काही कमेंट्स येणे किंवा त्यांच्यावरती अश्लील शेरेबाजी होणे असे प्रकार होतात. याच्यासाठी देखील कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये देखील असं जर कोणी करत असेल तर त्याला 5 वर्षापर्यंतचा कारावास या गुन्ह्यांमध्ये होऊ शकतो. कोणी स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी कोणी शूटिंग वगैरे करत असेल, विशेषतः काही चेंजिंग रूम्स आहेत किंवा काही बाथरूम्स आहेत किंवा अशा ठिकाणी स्त्रियांचं किंवा शाळेंचे जे टॉयलेट्स बाथरूम्स आहेत अशा ठिकाणी, पब्लिक टॉयलेट बाथरूम आहेत अशा ठिकाणी काही ठिकाणी स्त्रियांचं चित्रीकरण करण्याचा छुपे कॅमेरे लावून प्रयत्न केला जातो. त्याच्यासाठी देखील 3 वर्षापर्यंतची शिक्षा नमूद करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने कोणी रेप केला त्या संदर्भात केला तर त्याच्यात 10 वर्ष किमान ते त्याला आजीव कारावास आणि जर समजा गँगरेप असेल तर फाशीची शिक्षा. आणि ह्या आजीव कारावाचं वैशिष्ट्य आहे की तो मरेपर्यंत जन्मठेप ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो 6वा की आपण ज्याच्यासाठी आज जमलेलो आहोत की 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी वरचे जे सर्व कायदे आहेत ते फक्त स्त्रियांसाठी आहेत. म्हणजे फक्त स्त्रीचं जर मोलेस्टेशन किंवा त्यांच्या संबंधातले गुन्हे घडले तर त्याच्यासाठी स्पेसिफिक हे कायदे आहेत. जो 18 वर्षाखालील मुलगा असो किंवा मुलगी असो, जे आपल्या विद्यार्थी या कक्षेमध्ये म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी येतात हे सर्व याच्यामध्ये कव्हर होतात. तर त्या सगळ्यांमध्ये जर कोणी त्यांच्या संबंधाने जर लैंगिक गुन्ह्यासंदर्भात अपराध केला तर त्याला 3 वर्ष, शक्यतो आपल्याकडे या प्रकारचं कॉलेजमध्येच हे होतात. तर रॅगिंगसाठी देखील 5 वर्षापर्यंत शिक्षा आहे. हे त्यांच्या संबंधातले गुन्हे आहेत.
आता आपल्याकडं संस्था किंवा विद्यार्थी जे आहेत याच्यामध्ये कुणाकुणाकडून हे होऊ शकतं, तर संस्थेत काम करणारं किंवा नोकरी करणारी व्यक्ती, संस्थेचे पदाधिकारी, ज्या आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत तपासामध्ये जे दिसून येत आहेत, विशेषतः आश्रमशाळा आहेत किंवा काही निवासी शाळा आहेत, त्या ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्ती असतील, शिक्षक असतील, प्रशिक्षक असतील, त्यानुसार त्याला मदत करणारे काही व्यक्ती असतील, किंवा जे इलेक्ट्रिक काम, इतर शिक्षकेतर कर्मचारी जे शाळेत काम करत आहेत यांच्याकडून होऊ शकतात. आणि जे बाहेरचे जे आहेत, शिकवणी असेल आणि त्यानंतर व्यायामशाळा, गायन, नृत्य, चित्रकला, जे अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण विद्यार्थ्यांना पाठवतो, विद्यार्थी विद्यार्थिनींना, यामध्ये यांचा समावेश होतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये जर समजा एखादा लैंगिक अत्याचार झालेला आहे असं जर एखाद्या, आपल्याकडे एक थोडा टॅबू आहे की ह्या प्रकाराची वाच्यता लवकर केली जात नाही, हा प्रकार लवकर कुणी सांगत नाही. बहुतांश प्रकरणामध्ये देखील हेच दिसून येत आहे. तर याच्यामध्ये हे कोणाला सांगू शकतात हे विद्यार्थी विद्यार्थिनी, तर त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, तर मित्रमैत्रिणींना हे सांगू शकतील. बाहेरचे जे त्यांच्या गल्लीत किंवा आजूबाजूला राहणारे शेजारी आहेत यांना सांगू शकतील. कुटुंबातील व्यक्ती, आई किंवा इतर व्यक्ती असतील त्यांना सांगू शकतील. बालकल्याण समितीला ज्यावेळेस आपण मुलांना घेऊन जातो, बऱ्याच बहुतांशी असं जाणवलं की समुपदेशक वगैरे जे आहेत यांना ते सांगतात, किंवा शाळेतील शिक्षिका, विशेषतः वर्ग शिक्षक असेल, वर्ग शिक्षिका, त्यांच्याबद्दलचं बॉन्डिंग इतर शिक्षकांपेक्षा वेगळं असतं, त्यामुळं त्यांना ते व्यक्त होतात. तर याच्यामध्ये आता महत्वाचा एक जो मुद्दा आहे की आपल्या सर्वांसाठी, आणि हा मुद्दा वारंवार चर्चेला येणार आहे, की जर घटना घडली आणि ती जर आपण कोणाला सांगितली नाही, जो बदलापूर प्रकरणामध्ये घडलं की कलम 21 पोस्को ऍक्टचा आहे की याच्यामध्ये गुन्हा नोंदवणं बंधनकारक आहे. त्यामध्ये शिक्षक आले, ज्यांची कस्टडी, म्हणजे त्या विद्यार्थ्याची कस्टडी ही ज्याच्याकडे असेल, म्हणजे लहान मुलाची, त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवायचं आहे. हे बंधन तुमच्यावरती कस्टडियन म्हणून असं आहे की आपल्या समक्ष जर एखादी घटना घडली किंवा ते घडल्याचं आपल्या निदर्शनास आलं तर तुम्ही तात्काळ पोलिसांना कळवायचं आहे, आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवायचं आहे, आपले जे वरिष्ठ जी तुमची हायरार्ची आहे त्यांना कळवायचं आहे. त्या संदर्भात काय तरतुदी आहेत ते आपण हळूहळू पाहतोच, परंतु हे कलम कायम लक्षात ठेवा. हे पोलिसांसाठी देखील अवघड आहे, कारण की पोलिसांकरता पण त्याच्यामध्ये बंधन टाकलेलं आहे की कोणतीही पोस्कोची तक्रार आली तर ती दाखलच करून घ्यायची आहे. त्यामुळे आमच्यावर जे बंधन आहे ते तुमच्यावर देखील आहे कस्टोडियन म्हणून, की आल्यानंतर प्रकार तो आपल्याला बऱ्याचदा आपण हे करतो की संस्थेची बदनामी होईल, शाळेची बदनामी होईल, यामुळे आपण ते टाळतो किंवा ते प्रकरण त्याच ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करतो. तर मिटवण्याच्या भानगडीत कुणीही पडू नका. माझं तुम्हाला सांगणं असेल की संस्थेचं रेप्युटेशन किंवा शाळेचं रेप्युटेशन किंवा त्या विद्यार्थ्याची इच्छा नाही किंवा काय नाही, हे प्रकार होतात, परंतु असं न होता जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबत पोलिसांना कळवणे, त्या घटनेची तक्रार होणे, त्याचं डिस्पोजल काय होईल ते पोलीस पाहतील, परंतु शिक्षकांनी ते अंगावर घेण्याची आवश्यकता नाहीये. घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये फिर्याद ही दुसरा एक आपल्या मनात शंका असते की फिर्याद ही त्या ज्याच्यावर झालेला आहे त्यांनी किंवा त्याच्या पालकांनी द्यावी. नाही, जर आपण कस्टोडियन आहात तर आपण सुद्धा फिर्याद देऊ शकता की हा प्रकार माझ्या निदर्शनास आलेला आहे, असं झालेलं आहे आणि याबद्दल माझी तक्रार आहे. तर ती पुढील कारवाई जी कायद्यामध्ये बसते ते पोलीस करते. जर समजा तो व्यक्ती मायनर असेल, मेजर असेल, ते पुढच्या कारवाया आहेत. परंतु आपण सर्वांनी एक बाब परत एकदा वारंवार सांगण्याचा मी प्रयत्न करेन या सगळ्या याच्यामधून की तरतुदी ज्या आहेत सेक्शन 21 मध्ये आरोपी होण्याचा कधीही संभव कधी आहे. तर पहिली एक बाब आपल्यासाठी निश्चित झालेली आहे की प्रकार उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवणे. हिंदी मधून सांगतो कि अगर आप सेक्शन 21 ये बोलता है कि अगर किसी भी, सिर्फ आपके बारे में मैं बात कर रहा हूं, जो शिक्षक है, जो कस्टोडियन है, वह उसको अगर कभी समझ में आता है कि ये इस प्रकार का कुछ बात हमारे स्कूल में या किसी जो विद्यार्थी है उसके साथ बारे में होता है तो वो इमीडिएटली पुलिस को कांटेक्ट करेगा और उसके बारे में फिर्याद देगा. ये कभी मत सोचना कि हमारे स्कूल का रेपुटेशन का सवाल है या फिर हमारे कुछ हम यहाँ पे आपस का मामला है और हम यही सुलझा देंगे. नहीं, ये आपस का मामला नहीं है.
ये आगे चल के उस बच्चे का ट्रॉमा और उसकी जिंदगी का सवाल होता है, तो हम ये करेंगे. याच्यामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे की शाळा म्हणून की एखादी तक्रार आपल्याकडे येत आहे समजा मुलांमध्ये, तर तात्काळ त्याला समुपदेशकाची व्यवस्था करणे, संस्थेतल्या जे तुमचे आहेत म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षकांना कळलं असेल तर मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी किंवा तुमचे जे शिक्षण खात्यातील विस्तार अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तात्काळ कळवणे आणि त्यांना कळवल्यानंतर लगेच पोलिसांना कळवणे सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या ऑथॉरिटीज आहेत म्हणजे वेगवेगळ्या विभागाच्या शाळा आहेत, महानगरपालिकेअंतर्गत काही शाळा आहेत, काही खासगी शाळा आहेत, काही शाळा या झेडपीच्या अंतर्गत येतात, तर आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील तात्काळ कळवणे. CW आपले जे महिला व बालविकास अधिकारी आहेत जे आपल्याकडे येत असतील त्यांच्याकडे देखील तात्काळ संपर्क साधणे, या गोष्टी आपल्याला करायला लागतील. आणि मग त्यानंतर पोलीस आपल्याला एकदा जेव्हा तुम्ही पोलिसांना अप्रोच व्हाल तर मग पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाणे, त्या ठिकाणी पोलिसांनी मग पोलिसांवर देखील आपण म्हणत असाल की फक्त आम्हालाच सगळं सांगितलं जाते, नाही, पोलिसांना देखील त्याच्यामध्ये बंधनं काय टाकण्यात आलेली आहेत की किमान PSI दर्जाच्या अधिकाऱ्यांनीच त्याचं स्टेटमेंट नोंदवावं, त्यांना खासगी गणवेशात आम्ही असावं, आमच्या गणवेशात नसावं. त्यानंतर त्याला जी काही समुपदेशन वगैरे करणं आहे CWC कडे घेऊन जाणे, ही बंधनं आमच्यावर देखील आहेत. आणि विशेषतः आपल्या बदलापूरच्या घटनेनंतर फारच आम्ही ते सिरियसली घेतलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग हे सिनियर लेवलवरून होत आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही असा प्रकार होणार नाही की एखादा प्रकरण आलेला आहे उघडकीस आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी बोलून किंवा एखादे संबंध आहेत म्हणून वाचण्याचा असा प्रकार नाही. छोटी छोटी घटना याबाबतली अतिशय वरच्या लेवलवरून पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सगळेजण मॉनिटर करतात. त्यामुळे जर कोणी त्याच्यामध्ये लॅप्सेस दिसले तर त्याच्यामध्ये कारवाईच होणार, हे लक्षात ठेवायचं. कारण की बदलापूरच्या घटनेमध्ये जो आक्रोश तयार झाला आणि जे सगळं काही आपण पाहिलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवरून आणि त्याचबरोबर जे म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे, या पद्धतीनंच ते कार्य होत राहील. याच्यानंतर हे काही GRs आहेत, हे 4 GR आहेत. या 4 GRच्या अनुषंगानं आपल्याला सर्व ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचना या GR मध्ये आहेत, ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा एक GR आपल्यासाठी महत्वाचे आहे. याचबरोबर एक परिवहन याचा आहे. आता आपला एक व्हॉट्सअप ग्रुप, आपण जे नंबर्स दिलेले आहेत याच्यामध्ये आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाईल. या व्हॉट्सअप ग्रुप पोलीस वाईज देखील असेल आणि झोनचा देखील असेल. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे सर्व GRs आपल्याला जे संबंधित आहेत ते टाकण्यात येतील, त्यामुळे तेही आपण हे करून घ्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे CCTV. तर CCTV जे आपण लावणं अपेक्षित आहे, तर CCTV कुठं कुठं लावणं अपेक्षित आहे, सगळ्यात पहिला मुद्दा. तर CCTV आपण विचार करणार की वरांड्यात लावणं अपेक्षित आहे, वर्गात लावणं अपेक्षित आहे, परंतु याच्यामध्ये आणखीन काही 2-3 मुद्दे आहेत जे आपण बऱ्याचदा विसरतो. एकतर CCTV लावताना ते CCTV आपलं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या 100 मीटर पर्यंतचा परिसर तो कव्हर झाला पाहिजे, आपलं प्रवेशद्वार कव्हर झालं पाहिजे. वरांडे, शौचालय किंवा जे टॉयलेट्स आहेत त्या टॉयलेट्सच्या बाहेरचा देखील परिसर कव्हर झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपले जे टेरेस आहेत, परत सांगतो, आपले जे टेरेस आहेत, ज्या बाजूच्या जागा आपल्या शाळेमध्ये तयार होतात त्या टेरेसमध्ये देखील कव्हर झालं पाहिजे. आता हे CCTV लावले इथं एवढ्या ठिकाणी लावले पाहिजेत, तर ते तपासणीची एक जबाबदारी. तर आठवड्यातून 3 वेळेस मुख्याध्यापकांनी याची तपासणी करायची. याचं कंट्रोल रूम म्हणजे जे लावलेलं आहे ते शक्यतो मुख्याध्यापकांच्याच खोलीत असावं. त्याचं तपासणी मुख्याध्यापकांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती जी आपली आहे या दोघांनीही आठवड्यातून किमान 3 वेळेस ते चालू आहेत की नाही. कारण की बऱ्याचदा आमचं आता गुन्हे घडल्यानंतर आम्ही बघतो की CCTV पाहायला जातो त्यावेळेस बऱ्याचदा लक्षात येतं की इथला CCTV तर लावलेला आहे परंतु तो बंद आहे. आणि आमचा सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांचा असा अनुभव असेल की बरोबर जेवढा गुन्हा घडला आहे तेवढंच फक्त CCTV फुटेज नसतं. का नसतं तर ते बऱ्याचदा ते टेक्निकल फॉल्ट त्यावेळेस असतो आणि आपण त्याच वेळेस पाहतो आणि लक्षात त्यावेळेस येतं. त्यामुळे त्याच्यासाठी शासनाने ही तरतूद केलेली आहे की आपण आठवड्यातून 3दा मुख्याध्यापकांनी त्याची तपासणी करायची आहे. आणि या CCTV मध्ये आपलं फुटेज किती काळाचं असेल
किती काळ आपण जतन म्हणजे टायमिंग 1 महिन्याचं 2 महिन्याचं हे नमूद करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या याच्यामध्ये जर आपण चूक केली, समजा सीसीटीव्ही ठेवले नाही किंवा काय केलं नाही, तर शासनाचा जीआर निघाल्यापासून आपल्याला 3 महिन्याच्या आतमध्ये हे सीसीटीव्ही बसवण्याची कारवाई करणं अपेक्षित होतं. आपण आता जीआर निघून बरेच दिवस झालेले आहेत. मला वाटतं किती शाळांनी बसवलेत, आम्ही सगळ्या शाळांचं जवळपास ऑडिट केलेलं आहे, तर त्या सर्व ऑडिटमध्ये बहुतांश शाळांनी बसवलेले नाहीयेत. तर याच्यासाठी तरतूद देखील शासनाने या जीआर मध्ये करून दिली आहे की डीपीडीसी मध्ये 5% निधी जो आहे हा निधी आपल्या शाळेमध्ये रिझर्व्ह ठेवलेला आहे. तर डीपीडीसी मधून 5% जो निधी ठेवलेला आहे त्या 5% निधीमधून आपण मागणी करून घ्या. आत्ताच आज गेल्यानंतर पहिलं काम सीसीटीव्ही साठी तुम्ही करणं अपेक्षित आहे. ही जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे आणि मुख्याध्यापकांची आहे की त्यांनी सीसीटीव्ही बसवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी निधीची मागणी आतापर्यंत ज्या शाळांनी केलेली नसेल त्या शाळांनी ती निधीची मागणी करून घ्यायची आहे. त्यानंतर जर ही कारवाई झाली नाही तर जे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील आणि प्लस त्याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील हे शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पात्र होतील. त्याच्या पुढे जाऊन जर समजा एखादा प्रकार आपल्या शाळेत घडला आणि त्याचा जर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसेल तर कलम 21 जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण आरोपी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आपण आपल्या शाळेत सीसीटीव्ही बसवण्यासाठी जे योग्य प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते आपण जर केलेलं नसेल तर. त्यामुळे आज गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सीसीटीव्ही बसवण्याचं जे आपले संबंधित जे आपले नियंत्रण जे अधिकारी आहेत ज्यांच्या अंडर आपण काम करत आहात त्या लोकांना ते पत्र देऊन सीसीटीव्ही बसवण्यासाठी पाठपुरावा आपण करणं अपेक्षित आहे. सीसीटीव्हीचा फायदा हा होईल की 100 मीटरच्या आतमध्ये बसवल्यानंतर जे टीझिंगचे वगैरे प्रकार आहेत हे देखील आपल्याला टाळता येतील. त्यामुळे तरतूद सांगण्यात आलेली आहे, आपल्याला कुठून करायचे आहे, जबाबदारी पण देण्यात आलेली आहे, तपासणी कशी करायची आहे ते देखील सांगण्यात आलेलं आहे आणि जर नाही केलं तर त्याच्या संबंधातली कारवाई देखील आपल्याला कळवण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे या सगळ्यामधला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा. आपल्याला पोलीस जवळपास भिवंडी परिमंडळ 2 मधील सर्व शाळांपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. त्यांनी प्रत्येकांना आपल्याला ऑडिट फॉर्म एक मागितला होता. त्याच पद्धतीने काही शाळांबाबत फीडबॅक देखील असा आला आहे की त्यांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती ही पोलिसांना देणे, त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणे ही देखील जबाबदारी मुख्याध्यापकांवरती आणि शाळा व्यवस्थापन समितीवर हे करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या सगळ्यात जे काही गुन्हे घडलेले आहेत शाळा संबंधित त्याच्यामध्ये शिक्षकांची इन्व्हॉल्वमेंट फार कमी आहे, परंतु मॅक्सिमम ठिकाणी जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत आपल्याकडे मदतनीस आहेत, स्कूल ड्रायव्हर्स आहेत किंवा सफाई कामगार आहेत किंवा वॉर्डन आहेत यांचा समावेश याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असंही निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्यावरती काही गुन्हे देखील दाखल आहेत आणि गुन्हे दाखल असताना ते शिक्षक क्षेत्रामध्ये काम देखील करत आहेत आणि विद्यार्थ्यांना सांभाळण्याची अतिशय संवेदनशील जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत आहोत. त्यामुळे आपण विचार करायची आवश्यकता आहे. याच्यामध्ये आपल्याला छायाचित्र देणे त्याचा पूर्णपणे जे आपल्याला नोकरीला लागताना बऱ्याच जणांना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन विशेषतः जे सरकारी नोकरीत लागले त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन झालेलं असेल. आपल्या सर्वांना देखील याच्यामध्ये कॅरेक्टर व्हेरिफिकेशन जे आपले शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचं कंपल्सरी आहे. जर एखादा शिक्षकेतर कर्मचारी आपला अशा प्रकरणामध्ये सापडला आणि जर त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आपण करून घेतलेलं नसेल तर संबंधित लोक हे परत कलम 21 मध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कारण नसताना गुन्हा आपण काही केलेला नसताना आपण आरोपी होऊ शकता, कारण की आपण बालकांची जी काळजी घेणं अपेक्षित आहे ती आपण घेतलेली नाहीये या कारणास्तव. त्यामुळं यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणं, चारित्र्य पडताळणी करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तक्रार पेटी. आता ही तक्रार पेटी ही आपल्याला शासनाचा निर्णय आहे, शासन निर्णय 5 मे 2017चा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही कुठे असावी तर शाळेच्या दर्शनी भागामध्ये ही लावण्यात यावी. प्राथमिक उच्च माध्यमिक जे काही आपले म्हणजे थोडक्यात नर्सरी ते 12वी पर्यंतचा याच्यामध्ये सहभाग होतो तर या ठिकाणी सर्व याच्यामध्ये ते लावणं अपेक्षित आहे.
ही प्रत्येक शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही उघडणं अपेक्षित आहे. याची मुख्य जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. ती उघडण्यासाठी कोण कोण असणं अपेक्षित आहे, तर प्राचार्य किंवा मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी. पोलीस प्रतिनिधींना त्याच्या GR मध्ये जे लिहिलं आहे की उघडताना प्रत्येक वेळेस पोलीस प्रतिनिधी असणंच आवश्यक असावं असं नाहीये, परंतु आपले जे विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक, बाकी कोणी नाही आलं तरी मुख्याध्यापकांनी ती उघडायची आहे. त्याच्यामध्ये ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारदाराचं नाव गोपनीय राहील हे पाहायचं आहे. या तक्रारपैकी लागल्यात की नाही याची देखील जबाबदारी शालेय व्यवस्थापन समिती जी आपली आहे त्या समितीची आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पोलिसांचं सहकार्य अपेक्षित आहे त्या ठिकाणी आपल्याला पोलीस याच्यामध्ये सहकार्य करतील. सगळ्यात महत्वाचं आहे की पोलिसांनी ऑलरेडी सर्व शाळांशी संबंधित नोडल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत. आपल्या प्रत्येकाला त्या नोडल ऑफिसरची यादी देखील देण्यात येईल. आपल्या शाळेसाठी कोण नोडल ऑफिसर नेमण्यात आलेला आहे आणि त्यांच्या संपर्कात राहून ज्या ज्या वेळेस आपण तक्रारपेटी उघडाल तर आपण त्यांना कॉल करून बोलवून घ्या, कारण की जेणेकरून आपल्यावरची जबाबदारी देखील थोडीशी कमी होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या महिला शिक्षक आहेत आणि विद्यार्थिनी आहेत यांच्याकडून जर एखादी सेक्शुअल हॅरॅसमेंटची किंवा कशाची तक्रार आली असेल ते तात्काळ जे आपल्या इंटरनल महिला तक्रार समिती आहेत ज्या पॉश ऍक्ट नुसार आपल्याला ठेवाव्या लागतात त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत, पोलिसांसमोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करून घ्यायची आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला त्या ह्याच्यातून लक्षात येतील की कुठं कुठं आपल्याला प्रॉब्लेम्स होत आहेत आणि विद्यार्थ्यांना कुठं अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याचं आपण निराकरण करू शकू. याच्यामध्ये पर्यवेक्षक अधिकारी जे आहेत जे आपल्या वरचे म्हणजे त्याच्यामध्ये गट शिक्षणाधिकारी पासून ते शिक्षण संचालकापर्यंत या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या या GR नुसार फिक्स करून देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी आपल्या तक्रारपेटीचा आढावा घ्यायचा आहे. पोलीस म्हणून याच्यामध्ये GR मध्ये फक्त 2 ते 3 ठिकाणीच फक्त पोलिसांचा उल्लेख आहे, परंतु हे सर्व आपल्याला सांगण्याचं कारण की मी जसं पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की आम्ही सगळेजण देखील आपल्यासारख्या शिक्षकांकडून शिकून इथपर्यंत आलेलो आहोत आणि ज्यावेळेस एखाद्या शिक्षकांवरती गुन्हा दाखल करण्याची वेळ येते तेव्हा मनाला वाईट वाटतं की आपण शिक्षकांवरती गुन्हा दाखल करतोय, कारण की आपणच राष्ट्र निर्माणाचं काम करणार आहात, पुढच्या पिढीला घडवणार आहात आणि त्याच्यामध्ये आपल्यावरती गुन्हे दाखल करण्याची वेळ येणे याच्यासारखं दुर्दैवी काही नाहीये. त्यामुळं हा खरं तर आपल्याला एवढं हे केलं जात आहे. पुढची एक समिती आहे सखी सावित्री समिती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या जयंतीनिमित्त शासनानं ही समिती सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली होती. या समिती अंतर्गत जे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आहेत ते या समितीचे सदस्य होतील. शिक्षक प्रतिनिधी, त्यानंतर समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य, त्यानंतर अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी प्रतिनिधी 4 ज्याच्यामध्ये 2 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव. जे आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत तेच या समितीचे अध्यक्ष आहेत. ही शाळा स्तरावर पहिल्यांदा काम करते. यांचं काम आहे की याच्यात बरीचशी कामं दिलेली आहेत त्यांनी, म्हणजे सदस्य नाव नोंदणीपासून शाळा बाह्य विद्यार्थी राहू नये यापासून त्यांनी सर्व हे केलेलं आहे. याच्यामध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावेत हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शिबिर आयोजित करणे किंवा सर्व कामं दिलेली आहेत, परंतु याच्यामध्ये माझ्यासाठी जे महत्वाचं काम आहे की याच्यामध्ये समतामूलक वातावरण राहण्यासाठी या समितीची बैठक महिन्यातून एक वेळेस शाळेमध्ये होणं अपेक्षित आहे. मला वाटतं आतापर्यंत कोणत्याही याच्यामध्ये सखी सावित्रीसाठी माझ्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे आहे 2-3 पोलीस स्टेशन याच्यामध्ये कधीही कोणता पोलीस अधिकारी गेलेला मला आतापर्यंत आठवत नाहीये मागच्या 1 वर्षामध्ये. त्यामुळे हे बंधनकारक आहे, आपल्याला या समित्या स्थापन करून घेणं आपण अपेक्षित आहे. याच्यामध्ये जी बैठक आपल्याला महिन्यातून एकदा घेणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण सर्व बालविवाहापासून सगळं आपल्याला रोखण्यासाठी ज्या आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कर्तव्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. यामध्ये हेल्पलाईन नंबर जे आहे 1098 याबाबत अवेअर करायला सांगायचं आहे सर्वांना. आणि जे महिला आपलं जे बाल हक्क संरक्षण आयोग आहे राष्ट्रीय आणि राज्य महाराष्ट्र राज्य यांच्या संदर्भातल्या ज्या त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचं देखील आपण त्या प्रोग्राम याच्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. या महिन्यातील एक वेळा जी बैठक होईल त्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंतच आपण आयोजित करायचे आहेत आणि त्याचा अहवाल आपल्या केंद्र स्तरावर आपण सादर करायचा आहे. केंद्र स्तरावर देखील सेम कमिटी आहे. याच्यामध्ये देखील
पोलीस प्रतिनिधी आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते देखील शाळेत दर 2 महिन्यातून एकदा होणे अपेक्षित आहे. या दर 2 महिन्यातून एकदा घेताना त्यांना ज्या अडचणी आहेत किंवा याच्यामध्ये पोस्को कायद्या संदर्भात अवेअरनेस या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. आणि तालुका स्तरावरची जी समिती आहे मला वाटतं त्याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी असणं अपेक्षित आहे आणि विस्तार अधिकारी जे आपले असतील ते सदस्य सचिव आहेत आणि त्यांनी ह्या बैठका घेणे 3 महिन्यातून एकदा ही बैठक घेणं आवश्यक आहे. तर या बैठकांमध्ये इतकं मात्र पोलीस निरीक्षक जे आहेत संबंधित पोलीस स्टेशनचे हे त्याच्यामध्ये सदस्य असतील. याचा उद्देश हा आहे की आपल्याला पुढची जी समिती आहे ती आहे वाहन व्यवस्था. किती शाळांमध्ये मुलं ही शाळेच्या बसमधून किंवा इतर बसमधून येत आहेत? तर हात वर करा. कितने स्कूल में बच्चे जो है वो मतलब रिक्शा से या फिर कोई स्कूल के व्हीकल से उससे आते हैं? ठीक है. याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे धोरण आहे शालेय व्यवस्थापन किंवा शाळांच्या ज्या स्कूल व्हॅन्स आहेत याच्या संदर्भातलं 2011 साली हे धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भातले देखील आपल्याला सर्वांना मी त्या याच्यामध्ये पाठवून देतो. त्याचा देखील शासनाचं जे धोरण आहे ते त्याच्यामध्ये सर्व शाळांना पिवळा कलर असावा बसना. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये स्पीड गव्हर्नन्स असावं म्हणजे स्पीड लॉक जे आपण टाकतो ते एका याच्या पुढं. त्याच पद्धतीनं आपण जे वाहक आणि चालक आहेत त्याच्यामध्ये त्यांची चारित्र्य पडताळणी करणं अपेक्षित आहे. व्हॅन मध्ये सीसीटीव्ही लावणं अपेक्षित आहे कारण की मध्ये नांदेडमध्ये आणि 2-3 ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले की स्कूल व्हॅन मधून जाताना ज्या शेवटी महिला राहिलेल्या विद्यार्थिनी असतात त्यांना सोडताना एकट्या दुकट्या राहतात आणि त्याच्यावरून त्यांच्यावरती अत्याचार होण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यावेळेस आपल्याला या गोष्टींची जाणीव होते. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्व जी परिवहन समिती आहे शालेय परिवहन समिती याचे अध्यक्ष मुख्याध्यापक आहेत त्यामुळे त्यांनी देखील याच्यात लक्ष द्यावं. तशी मुख्याध्यापकांवरती जबाबदारी फार जास्त झाल्यासारखं आपल्याला वाटेल परंतु नोडल ऑफिसर कोणीतरी असावं म्हणून ती मुख्याध्यापकांवरती ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळं या शालेय व्यवस्थापन जी शालेय परिवहन समिती आहे याच्यामध्ये आपले जे रिक्षा चालक आहेत विशेषतः या रिक्षा चालकांची माहिती देखील शाळांनी घेऊन ठेवायची आहे. कोणत्या रिक्षातून आपले विद्यार्थी येतात आणि कुठून जातात आणि त्याचे पालकांना देखील जे आपल्या तुमच्या पॅरेंट टीचर्स मीटिंग होत असतील यामध्ये देखील त्यांना अवेअर करायचं आहे की आपण जे रिक्षा चालक येत आहेत त्यांच्याबाबतची माहिती ही संबंधित पोलीस स्टेशनला देणे आणि त्यांचं देखील कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणे. याच्यानंतर हा एक मुद्दा शिक्षकांसाठी आहे की आपल्याकडे जो महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण कायद्याअंतर्गत एक तक्रार निवारण समिती आहे. याच्यामध्ये ICC नावाची एक समिती असते इंटरनल कंप्लेंट कोऑर्डिनेशन कमिटी म्हणून एक आहे जिचं सहकारी आहे त्यांना निकोप वातावरण करून देणे आणि त्यांच्यासाठी कामाचं एक व्यवस्थित वातावरण तयार करून देण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शाळेत जे प्रमुख आहेत त्यांच्या स्तरावरती ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत अन्य जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे एक संबंध ठेवाय एक सदस्य घ्यायचा आहे आणि जर कोणती तशी तक्रार असेल तर तिचं व्हेरिफिकेशन त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि त्या व्हेरिफिकेशन नंतर त्यांनी पोलिसांना तक्रार देऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं अपेक्षित आहे. हे याच्यासाठी की बऱ्याचदा जो टॅबू आपल्याकडे आहे की संस्थेचं नाव खराब होईल हे 2 गोष्टीसाठी कारणीभूत होतं. काही ठिकाणी असं लक्षात येतं की काही महिला देखील अग्रेसिव्हली काही तक्रारी करतात मग त्या खऱ्या की खोट्या आहेत आणि मग पोलिसांमध्ये आल्यापर्यंत मग एखाद्याची बदनामी होणे किंवा दुसरा प्रकार होणे होऊ शकतं. त्यामुळे शाळेला देखील असे इंटरनल करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे हा कायदा आपण परत एकदा पाहून घ्यावा. हा कायदा देखील आपल्याला ग्रुपमध्ये टाकण्यात येईल. विद्यार्थी सुरक्षा समिती एक आहे यामध्ये पॅरेंट्स टीचर्सचा देखील समावेश करायचा आहे. मुख्याध्यापक आणि पोलीस यांचा त्यामध्ये समावेश होईल. ट्रॅफिक पोलीसचा देखील याच्यामध्ये समावेश होत आहे. तर हे प्रेझेंटेशन आज पुरतं होतं आपल्याला. याच्यामध्ये GRs आणि हे सगळे आपल्याला देण्यात येतील. शेवटचं जे आहे की आपणच सर्व जे एक श्लोक आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे आपण सगळेजण म्हणतो परंतु गुरुला वाचवण्यासाठी किंवा गुरुकडून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेण्यासाठी हा सगळा अट्टहास चालू आहे. आपल्या ज्या पोलिसांकडून आपल्या अपेक्षा आहेत
या अपेक्षा एवढ्याच आहेत की रेग्युलर पोलीस काही शाळांबाबत असं निदर्शनास आलेलं आहे की ऑडिटसाठी आमचे अधिकारी अंमलदार आल्यानंतर त्यांना माहिती देण्यात आलेली नाहीये. मी त्या शाळांचं नाव आता घेत नाही, परंतु ही माहिती देणं बंधनकारक आहे. ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार माहिती न देणं आणि जो नवीन कायदा आहे BNS भारतीय न्याय संहिता यामध्ये देखील तो अपराध आहे. त्यामुळं उद्या जर एखादी घटना घडली तर शालेय विभागाचे जेवढे काही अधिकारी आहेत ते आरोपी होतील. त्यामुळं शासन जे सांगतंय तेच आम्ही सगळेजण करत आहोत. असं कुठेही नको की आपल्या सर्वांना मिळून पोलीस असतील किंवा शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, आपण सर्वांनी मिळून जे आपलं पुढचं पिढी आहे हिला एक चांगलं वातावरण, पोषक वातावरण आणि सुरक्षित वातावरण देणं आपल्याला महत्वाचं आहे आणि ते देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित काम करत आहोत. म्हणून जे ऑडिटसाठी येतात, पुन्हा एकदा फेअर ऑडिटसाठी आम्ही जात आहोत. त्या ऑडिटमध्ये जे मुद्दे आहेत त्या ऑडिटमध्ये बऱ्याच शाळांमध्ये लक्षात आलं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे जे आम्हाला अपेक्षित आहे ते नाहीये. ते करून घेण्यासाठी आपण किमान पत्रव्यवहार करून संबंधित विभागाला सांगावं, जेणेकरून आम्ही देखील ते आमच्या स्तरावर देखील संबंधितांना कळवू की अद्यापपर्यंत एवढ्या काही ठिकाणी झालेलं नाहीये. जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना आमच्यातर्फे जाईल आणि CP सरांमार्फत शिक्षण संचालकांपर्यंत देखील ते जाईल. परंतु हे करत असताना आपल्यामध्ये एक विश्वासाचं भावना पाहिजे आणि इथून पुढे देखील माननीय जे आमचे पोलीस यावेळी आपला ह्या सप्ताहामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम आपण आयोजित केलेले आहेत. परंतु बालकाची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण त्याला विशेष जोर देत आहे. त्यासाठी भिवंडी परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त श्री डॉक्टर दहीकर सर यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी मी माननीय DCP सरांचे या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून हजर राहून आपल्यासाठी मार्गदर्शन केले आणि काही सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ACP श्री सांगळे सर यांनी यामध्ये अत्यंत चांगली भूमिका बजावली आहे. PPT उत्कृष्टपणे करून सादरीकरण केलं आणि काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच सहाय्यक आयुक्त श्री राठोड मनपा भिवंडी हे सुद्धा वेळात वेळ काढून ते हजर राहिले आणि त्यांनी सुद्धा आपल्या सूचना ऐकून घेऊन त्यांचे समाधान केलेले आहे. त्यांचे मी आभार मानतो. तसेच ह्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा हजर राहिले आणि त्यांनी ऐकून घेतले आणि हजर राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी आमच्या परिमंडळातील सिनियर PI त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी यांनी आतोनात मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम उत्कृष्ट साजरा होण्यासाठी त्यांचे मी विशेष आभार मानतो. तसेच आपण महत्त्वाचे म्हणजे प्राध्यापक, प्राचार्य आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने आपण हजर राहिला त्याबद्दल विशेषतः आपले मी आभार मानतो. ह्या संस्थेने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्यांचे मी आभार मानतो. आणि यानंतर राष्ट्रगत होईल आपण सर्वांनी उभं राहायचं आहे.